नमस्कार, मी विकास माने. एम.एच. 12 न्यूजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं तर संपूर्ण जगाला भांडवलदार विरुद्ध मजदूर हा संघर्ष प्रचंड जुना आहे. म्हणजे भारताला लोकशाही मिळाली तीच या भांडवलदार आणि मजदूर यांच्या संघर्षातून मिळाली, ज्याला आपण फ्रेंच राज्यक्रांती मिळतो. तिथपासून ते आज 2025 या आपण याच्यात भारतात जगत आहोत. भारतात अनेक सरकारं आली, अनेक सरकारं गेली. पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, नंतर एन डी एचं सरकार आलं, त्यानंतर परत UPAचं सरकार आलं, नंतर फक्त भाजपचं सरकार आलं. आज NDAचं सरकार केंद्रात आहे. या केंद्रातल्या सरकारने भारतातल्या कामगार वर्गासाठी म्हणून काही कायदे केलेले आहेत. या कायद्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय श्री अनिलजी ढुमणे सर. आम्हाला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की सध्या अस्तित्वात असलेला लेबर कोड, हे जे कामगारांचे कायदे आहेत, ते कामगारांसाठी कसे योग्य आहेत की त्याच्यात काही सुधारणांची गरज आहे. काही कामगार संघटनांनी या नव्या लेबर कोडला विरोध दर्शवलेला आहे. तर तो विरोध कितपत बरोबर आहे? सध्याचे कामगार कायदे हे कामगारांना पूरक आहेत की त्यांना विघातक आहेत? पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद की या विषयावर आपल्याला चर्चा करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं आणि या निमित्ताने कामगारांच्या साठी असलेल्या एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा आपण या ठिकाणी घडवून आणलेली आहे. 21 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय कामगार मंत्री आहेत, त्यांनी नवीन लेबर कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे आणि त्यानंतर या विषयावर देशभर चर्चा सुरू झालेली. महाराष्ट्रात देखील याच्यावर भरपूर दोन्ही बाजूनी चर्चा सुरू आहे. त्यामुळे नवीन लेबर कोड जे आहेत ते केंद्र सरकारने 29 कामगार कायद्यांचं एकत्रीकरण करून 4 नवीन कोड तयार केलेले आहेत. त्यामुळे 29 कामगार कायद्यांमध्ये असणारे जे सर्व हक्क आणि अधिकार होते ते संरक्षित करून त्यामध्ये सुधारणा करून नवीन काळानुसार त्यामध्ये बदल करण्याचं काम या नवीन कामगार कायद्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे ह्यामध्ये बदल करत असताना सगळे अधिकार काढून घेतले, 29 कामगार कायदे गेले आणि फक्त 4च ठेवले, असं काही झालेलं नाही. तर या नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून असणारे अधिकार संरक्षित करताना नवीन कामगार कायद्यांचे हक्क देखील आता निर्माण झालेले आहेत. दुसरं असं की हे कामगार कायदे अचानक आता आलेले असं नाही आहे. 2000 पासून याच्यावर चर्चा सुरू आहे. नवीन एक सेकंड लेबर कमिशन या ठिकाणी स्थापन झालेलं होतं. ते लेबर कमिशननी या विषयावर भरपूर अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी 4 कोड करण्याची शिफारस केलेली होती. ही शिफारस तत्कालीन सरकारने मान्य केली. अटल बिहारींचं सरकार त्यावेळेला होतं. त्यानंतर मनमोहनजींचं सरकार आलं, त्यांनी त्याच्यावर खूप काम केलं. त्यानंतर त्यांच्या काळानंतर नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं, त्यांनी तो विषय पुढे नेला आणि जवळपास 20 वर्षाच्या विचारमंथनानंतर हे कायदे अस्तित्वात आलेले आहेत. हे कायदे करत असताना सर्व कामगार संघटना, मग त्यामध्ये BMS आहे, इंटक, आयटक, HMS, CITU या सर्व डाव्या उजव्या सर्व संघटना, मालक संघटना, सरकारचे प्रतिनिधी, राज्य सरकारचे प्रतिनिधी, त्यानंतर या क्षेत्रामध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकारी, वकील, त्याचबरोबर न्यायाधीश या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर हे कायदे केलेले आहेत. आणि त्यामुळे नवीन कामगार कायदे अचानक आलेले नाही, तर हे फार विचारमंथनातून आलेले आहेत. जसं अन्य क्षेत्रामध्ये देखील कायद्यांचे बदल जसे होतात तसेच कामगार क्षेत्रात देखील या बदलांची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने कामगार कायदे आलेले आहेत. खरं तर काही संघटनांकडे असा आरोप केला जातो की हे सर्व कायदे जे आहेत ते भांडवलदारांच्या बाजूने जास्त हे केले जातात, कारण या प्रशासनावर भांडवलदारांची छाप दिसली जाते, असं काही संघटनांतर्फे आरोप केले जातात. यात कितपत तथ्य आहे आणि हे जे कायदे आहेत हे कामगारांच्या बाजूने कसे योग्य आहेत याबद्दल भारतीय मजदूर संघाचं काय ठोस भूमिका आहे? बरोबर. तर हे काही असं जे म्हटलं जातं ते खरं नाही आहे. प्रत्यक्षामध्ये नवीन कामगार कायद्यांनी काय झालं असं जर विचार आपण केला तर देशामध्ये एक मोठा कामगार वर्ग आहे. जवळपास 50 कोटी कामगार देशामध्ये आहेत आणि या 50 कोटी कामगारांमध्ये 10 कोटी कामगार हे संघटित क्षेत्रात काम करतात. आणि हे संघटित क्षेत्र म्हणजे जिथे 10पेक्षा जास्त कामगार आहे असं क्षेत्र, आणि 10पेक्षा कमी कामगार असणारं क्षेत्र म्हणजे असंघटित क्षेत्र.
तर या नवीन कामगार कायद्यामुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनाचा हक्क निर्माण झालेला आहे. हा वर्ग जवळपास 25 कोटी कामगारांपेक्षा जास्त कामगार त्याच्यामध्ये येतील, अशा प्रकारची या ठिकाणी आता परिस्थिती आहे. त्याचबरोबर कामगारांना किमान वेतनाबरोबर वेळेवर वेतनाचा हक्क निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर कामगारांना एक अपॉइंटमेंट लेटर कंपल्सरी सगळ्यांना दिलंच पाहिजे, हा हक्क या ठिकाणी निर्माण झाला आहे. त्याचबरोबर बोनस आणि या सगळ्या गोष्टींचा हक्क देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळे नवीन वर्ग जो आहे की ज्याला आजपर्यंत किमान वेतनाचा हक्क नव्हता, वेळेवर वेतन मिळावं हक्क नव्हता, असा एक नवीन वर्ग जो आहे सुमारे 20-25 कोटी कामगार याच्यामध्ये येणार आहेत. दुसरा विषय जो आहे तो सामाजिक सुरक्षेचा विषय आहे. तर सामाजिक सुरक्षामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना कुठल्याही सामाजिक सुरक्षा आज मिळत नाही. सामाजिक सुरक्षा म्हणजे काय? तर आरोग्याच्या सुविधा आहेत, त्यानंतर निवृत्तीवेतन आहे, त्यानंतर वृद्धापकाळामध्ये मिळणारी पेन्शन आहे, किंवा बेरोजगारीच्या काळात मिळणारी भत्ता आहे, मदत आहे, अशा ज्या गोष्टी असतात त्याला आपण सामाजिक सुरक्षा म्हणतो. तर या सामाजिक सुरक्षा आज देशातील केवळ संघटित क्षेत्रातल्या कामगारांना मिळतात. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना याच्यातल्या कुठल्याही सुविधा मिळत नाही. तर आता या नवीन कायद्यांच्यामुळे जवळपास 30 ते 35 कोटी नव्याने येणारे कामगार आहेत की या क्षेत्राच्या अंतर्गत येणार. म्हणजे आता हे कोणते कामगार आहेत असा जर आपण विचार केला तर पहिलं आहे की असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे बांधकाम कामगार आहेत, त्यानंतर घरेलू कामगार आहेत, त्यानंतर आशा आहे, अंगणवाडी आहे, हे स्कीम वर्कर्स आहेत. त्याचबरोबर आपण आता नव्याने निर्माण झालेला वर्ग आहे त्याला आपण प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणतो, गिग वर्कर्स म्हणतो. म्हणजे ओला उबर सारख्या ज्या टॅक्सी चालक सेवा आहेत त्या त्याच्यामध्ये येतील. त्याचबरोबर मायग्रेटेड कामगार आहे, मायग्रेट कामगार जे आपण कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने पाहिलेले आहेत ते कामगार आहेत. त्याचबरोबर आपल्याला स्वयंरोजगार करणारे रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, फेरीवाले आहे, छोटे दुकानदार आहे, हे सर्व प्रकारचे कामगार, शेतमजूर आहेत, त्यानंतर ऊसतोड काम करणारे कामगार आहेत, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे. त्याचबरोबर स्वयंरोजगार करणारे जे 12 बलुतेदार आहेत की जे त्यांचा स्वतःचा व्यवसाय आजही करतात. मग त्याच्यात लोहार, सोहार, सुतार, कुंभार, चांभार, न्हावी, हे सर्व प्रकारचे जे 12 बलुतेदार आहे हे देखील या क्षेत्रामध्ये येणार आहे. आणि या सगळ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळण्याचा एक अधिकार या ठिकाणी प्राप्त झाला आहे. आपल्याला माहिती आहे की आज सामाजिक सुरक्षेची गरज किती आहे. आरोग्याचा खर्च वाढत चाललेला आहे. आज आपल्याला माहिती आहे की वयोवृद्ध झाल्यानंतर लोकांना राहायचं कुठे, छोटं कुटुंब झालेलं आहे, स्वतंत्र कुटुंब व्यवस्था वाढत चाललेली आहे. त्यामुळे आजारपण आणि वृद्धापकाळामध्ये लोकांची व्यवस्था, त्यामुळे सेल्फ सपोर्ट, सोशल सिक्युरिटी ही खूप आवश्यक आहे. आणि या नवीन कायद्यामुळे या सगळ्या कामगारांना सामाजिक सुरक्षेचं एक संरक्षण या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे नवीन वर्गाला अधिकार देणारे कायदे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे कामगार असणारे हक्क काढून घेणारे हे कायदे नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. यासाठी खरं तर कामगारांचे कामाचे तास निश्चित होण्यासाठी काही या कामगार कायद्यामध्ये असे नियम आहेत का, की आता काय होतं की कामाचे तास निश्चित नसल्यामुळे असंघटित कामगारांना या कायद्यांविषयी विशिष्ट अशी माहिती नसते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कामाचे तास आपल्याला माहिती आहे की आजही कामाच्या तासाच्या संबंधामध्ये कायदे आहेत. 8 तास ही आठवड्याला दिवसाला 8 आणि आठवड्याला 48 तास ही कामाची ड्युटी ही निश्चित आहे. त्यापेक्षा जास्त काम करून घेता कामा नये. आणि आज नवीन कायद्यामध्ये देखील तीच व्यवस्था आहे. असं म्हटलं जातं की 12 तास ड्युटी झालेली आहे आणि नवीन कामगार कायद्यांमुळे आता कामाचे तास वाढणार आहे, तर ही गोष्ट खरी नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे की 48 तासाची आठवड्याची अवधी ही फिक्स आहे. फक्त त्याच्यामध्ये लवचिकता सरकारने निर्माण केलेली आहे. मग ती कामगारांच्यासाठी देखील सोयीची आहे आणि ती मालक वर्गासाठी देखील सोयीची आहे. एखाद्या मालकाला असं वाटलं की मला 4 दिवसच काम करून घ्यायचं आहे, रोज 12 तास करा, 3 दिवस मी तुम्हाला सुट्टी देणार, तर त्या दृष्टीने मालकाला देखील सोयीचं आणि कामगारांनाही सोयीचं आहे. त्यामुळे 48 तासपेक्षा जास्त काम आजही करून घेतलं जात नाही. 8च तास हे जे आहे ही कामाची ड्युटी आहे. आणि त्यापेक्षा जास्त जर काम तुम्ही ड्युटी करून घेतली तर त्याला ओव्हरटाईम वेजेस हे कंपल्सरी द्यावे लागेल आणि ते दुप्पट दराने असतील. ती आजही तरतूद आहे, त्याच्या आधी होती, पण आता ही युनिव्हर्सल झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांच्यासाठी तो नियम याच्यापुढे लागू राहणार आहे. आणखीच आपल्याला मला सांगायला आवडेल की कामगाराची व्याख्या जी आहे, कामगार या विषयाची एक व्यापक व्याख्या या नवीन लेबर कोडमध्ये झालेली आहे. म्हणजे वेजेस कोडमध्ये जर तुम्ही गेलात त्याच्यामध्ये स्किल्ड, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड
हे काम करणारे कामगार आहेत. त्याच्याबरोबर ऑपरेटर आहे, त्याच्याबरोबर मॅनेजर आहे, सुपरवायझर आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे, त्याच्यानंतर अकाउंटंट्स आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे ड्युटीज करणारे जे काम आत्तापर्यंत वर्कमनच्या डेफिनेशनमध्ये येत नव्हते, हे सगळे कामगार आता वर्कमनच्या एम्प्लॉईच्या डेफिनेशनमध्ये येणार आहे. त्यामुळे या सगळ्यांना वेळेवर वेतनाचा हक्क हा याच्यानंतर प्राप्त होणार आहे, की जो आत्तापर्यंत नव्हता. त्यामुळे एक व्यापक दृष्टिकोन ठेवून जो कामगार वर्ग, जो एम्प्लॉई वर्ग या कामगार कायद्याच्या कक्षेच्या बाहेर होता, तो देखील यामुळे याच्या आतमध्ये येणार आहे. आणि वेळेचे जे आपण म्हटलं त्याप्रमाणे 28 तास हीच ड्युटी त्यामध्ये असणार आहे, 8 तास हीच रोजाची असणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त असणार नाही. ही गोष्ट स्पष्ट आहे. धन्यवाद सर. खरं तर हा व्हिडिओ सगळ्या कामगारांनी पाहावा. गेली 70 वर्ष भारतीय मजदूर संघ हे राष्ट्रहित, उद्योगहित आणि श्रमिक हिताकरता संघटित होते आहे. आज भारतातली प्रचंड मोठी असलेली ही संघटना आहे आणि महाराष्ट्रातले या सगळ्याचं ज्यांच्या हातात नेतृत्व आहे असे अनिलजी आपल्याबरोबर होते. तुम्हाला काही यांना प्रश्न विचारायचे असल्यास या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही याबद्दलचे प्रश्न टाका. आपण पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नांवर त्यांच्याकडनं ती सगळी उत्तरं जाणून घेऊ. प्रत्येक कामगाराला या कोडबाबत काही संभ्रमावस्था, काही संघटना हेतुपुरस्कर पसरवित आहेत. अशा प्रश्नांवर उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. पुढच्या व्हिडिओमध्ये हा पहिला भाग झालेला आहे. दुसऱ्या भागामध्ये या मुलाखती अनुसरून तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढच्या भागाची वाट पहा. धन्यवाद. मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर भारतीय मजदूर संघाचं या लेबर कोड विषयावरलं एक जनजागरण अभियान आम्ही करतो आहोत. आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये खूप इकडच्या तिकडच्या वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या पद्धतीने कामगार वर्गापर्यंत जातात. तर योग्य माहिती योग्य कामगार वर्गापर्यंत पोहोचावी हा त्याचाच एक भाग आहे. मला असं वाटतं की आमच्या अभियानामध्ये आपला चॅनल आहे यांनी एक चांगलं योगदान दिलेलं आहे. मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद.